धन्यवाद धन्यवाद. बरं इकडे दुपारी 12 वाजता तहसीलदार साहेबांनी राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटवण्याबाबत बैठक बोलवलेली आहे. सदरची बैठकीसाठी कार्यकारी अभियंता विंचूर प्रकाशा राष्ट्रीय महामार्ग नाशिक, मुख्याधिकारी सटाणा नगरपालिका सटाणा, उपकार्यकारी अभियंता सटाणा PWD श्री पंकज सोनवणे व इतर साथीदार आणि पोलीस निरीक्षक सटाणा यांना सटाणा शहरातील विंचूर प्रकाशा राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटवण्याबाबत दिनांक 9/6/2025 रोजी दुपारी 12 वाजता तहसील कार्यालय बागला येथे बैठक आयोजित केलेली आहे. तरी संबंधित जे विभाग आहेत ते विभाग PWDचे साहेब आहेत आणि हे नगरपालिकेचे आणि PWD पुढे होतो पवार इकडे भाऊकी नाही काय पवार आणि हे या ठिकाणी आलेले आहेत आणि हे त्यांच्या 9 तारखेच्या मीटिंगला त्यांचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत नगरात माननीय तुमचे CO मॅडम आणि तुमचे साहेब यांना इंजिनियर साहेब यांना घेऊन आम्ही मीटिंगला हजर आहोत. मी इथं असेल तर मी स्वतः हजर राहील. त्याबद्दल मी आम्हाला तहसीलदारतर्फे आम्ही तुम्हाला पत्र देत आहोत. पत्र देण्यापेक्षा आम्ही संबंधित विभागाला अशी विनंती करतो की तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला जास्त वारंवार त्रास देण्याचं काम तुम्ही करू नका. त्यांनी तुम्हाला वारंवार तुमच्या जे पत्रव्यवहार पण व्यक्तिगत केलेला आहे की सटाणा शहर हे सुंदर शहर दिसलं पाहिजे, अतिक्रमण मुक्त झालं पाहिजे. सुद्धा PI साहेबांनी तुम्हाला तुमचा जे पत्रव्यवहार केलेला आहे त्यांनी तुम्हाला सांगितलं तुम्हाला पोलीस बंदोबस्त लागत असेल तर मी द्यायला तयार आहे. तरी सुद्धा तुम्ही तुमच्या कामामध्ये कचराही करतात. तुम्ही सटाणा शहराकडे तुम्ही लक्ष देत नाही. मला आता तुम्ही एवढं सांगा की हा विंचूर महाप्रकाशा जो महामार्ग आहे हा याच्यावर तुम्ही निर्णय घेऊ शकता का? याचा तुमचा अधिकार आहे का? मीटिंगमध्ये आपण बघूया. तसं नाही हो. जर समजा नाही मीटिंगमध्ये आम्ही तुमच्याशी बोलणारच आहोत, पण जर समजा तुमचा अधिकार असेल आज तर तुम्ही आम्हाला शब्द देता. जर समजा आम्ही आज इथून उठायला पण तयार आहोत, पण तुम्हाला निर्णय घेता येईल का? CO मॅडमांना इथं निर्णय घेता येईल का? आता कसं आहे CO मॅडम आणि एक कार्यकारी अभियंता आणि तहसीलदार साहेब हा 9 तारखेला यांना तुम्हाला 9 तारखेला निर्णय घेता येईल का? अतिक्रमण संदर्भात, रस्त्या संदर्भात पहिलेच करायचं. तसं तुम्ही देऊ शकता का? आता आम्हाला 2 वर्ष आम्ही पण दमवतो. एक छोटा प्रश्न येतो. हा जो पूल आहे नगरपालिकेची याची वर्क ऑर्डर होती, या हा पूल अतिक्रमण केलेला नाही का? त्या पुलाखाली बसलेलो तर हा पूल अतिक्रमित नाही का? हा पूल अतिक्रमण नगरपालिकेने केलेला नाही का? नगरपालिका प्रशासन प्रवृत्त करत आहे अतिक्रमण करण्यासाठी. तुम्ही घेतलाय का? संबंधित डिपार्टमेंटच्या परवानग्या घेतल्या का? तेव्हा हा रस्ता माझ्या माहितीनुसार PWD कडे वर्ग होता, बरोबर आहे ना? तर त्यांनी तुम्हाला परवानगी दिली होती का बांधकामाची? NOC वगैरे घेतली असेल ना तुम्ही? बघा बरं पत्रकार बंधू, ते ब्रिजचे जे फाउंडेशन आहे बघा बरं रस्त्यामध्ये दिसतात का? बघा रस्त्यावर आहे बघा. आणि जरा किनारावरती पूर्ण सडलेलं आता रस्त्यावर पाहिजे ब्रिजचे फाउंडेशन रस्त्यावर नाही. नगरपालिका प्रवृत्त करते आम्हाला अतिक्रमण करायला. हे ठीक आहे. तुम्ही कायदे आणि सुव्यवस्थेचा बाबतीत तुम्ही आम्हाला आज आंदोलन करताना उठवायला निघाले, परंतु एकदा उठलो ना यांना काही घेणं नाही साहेब. म्हणून यांना तुम्ही म्हणजे ते कर्तव्य साहेब, परंतु यांना पाठीशी घालू नका. आणि तुम्हाला त्यांना येऊ द्या. त्यांना आल्याशिवाय हा निर्णय लागू देऊ नका. अधिकारी तुमच्याकडे सांगून गेलेले आहेत सर आम्ही पुढचा रस्ता करू शकत नाही कारण त्यांनी पाईपलाईन शिफ्टिंग केलेली नाही. त्याच्यामुळे जो रस्ता आहे थोडा आम्ही करून घेऊन जाणार आहे. तर आपण 9 तारखेची वाट बघूया. 9 तारखेला सगळ्या डिपार्टमेंटचे सगळे लोक घेऊन या दिवशी करायचा. लक्षात आलं का साहेब? स्पेशल अधिकार वापरा. उद्या सुद्धा बैठक लागू शकते. असं काही नाही. एवढं लांब कशाला? सर जय सर
या ठिकाणी अतिक्रमण करते तर आम्ही केलं त्याच्यात काय वावगं ठरणार म्हणून एक तर अतिक्रमण हटवावं यासाठी आम्ही सर्व आंदोलन करते या ठिकाणी बसलेलो आहोत। जोपर्यंत आम्हाला ठोस अशी कारवाई या ठिकाणी संबंधित प्रशासनाकडून होत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन आम्ही कायम चालू ठेवू। सडाणा शहर अतिक्रमण मुक्त, सडाणा शहर अतिक्रमण मुक्त। तोडगा काय नसतं आले का नाही मी फोन करतो तुम्ही या आपण तारीख चेंज करू लवकर घ्या ना. लवकर घेऊ लवकर घ्या. आणि जर नाही झालं ना तर इथे डायरेक्ट अडचण नक्की नंबर तो आपण डायरेक्ट आंदोलनाला. शंभर टक्के